श्री स्वामी समर्थ. आज रथसप्तमी. या दिवशी म्हणजे रथसप्तमीपासून सूर्यनारायणची रोजची सेवा सुरू केली तर ती फार फलदायी मानली जाते. कारण आजपासून सूर्याची ऊर्जा वाढत जाते. रोज सकाळी उठल्यावर शक्य असेल तर सूर्योदयाच्या वेळेला उठावं, नसेल तर सकाळी 9 वाजण्यापूर्वी सेवा करावी. सर्वात आधी आपण अंघोळ करून स्वच्छता करावी. घराच्या दारात किंवा खिडकीत उभं राहून जिथून आपल्याला सूर्य दिसतो तिथून तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन आपण त्यामध्ये हळद, कुंकू, लाल फूल टाका आणि ते पाणी सूर्याला अर्पण करा. सूर्याला पाणी अर्पण करताना ते हळूहळू पाणी सोडायचं आणि ओम गृणी सूर्याय नमः किंवा सूर्यदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. यानंतर 2 मिनिटे किमान 11 किंवा 21 वेळा जप करायचा आहे आणि ते पाणी यानंतर 2 मिनिटे डोळे मिटून उभा राहा. मनात सूर्यदेवाचा प्रकाश आपल्या शरीरात येतो अशी भावना ठेवा. रोज एक सूर्यनमस्कार घालता आला तर उत्तम. यानंतर सूर्यदेवापुढे ही छोटी प्रार्थना करा. हे सूर्यनारायण, माझं आरोग्य, माझं घर आणि माझं मन प्रकाशमान ठेव. इतकीच सेवा रोज पुरेशी आहे. या सेवेत धूप लावा. ही सेवा आपण सातत्याने करणे महत्वाचं आहे. ही सेवा जर दररोज आपण 40 दिवसापर्यंत केली तरी नक्कीच बदल जाणवतो. आरोग्य सुधारतं, मन शांत होतं, नकारात्मकता कमी होते. महिलांनी मासिक पाळीच्या काळात पाणी अर्पण करायचं नाही. ते 5 दिवस झाल्यानंतर नेहमी सूर्याला मनातून नमस्कार करावा फक्त आणि नंतर 5 दिवस झाल्यानंतर आपण पाणी अर्पण करू शकतो. लक्षात ठेवा, सूर्यनारायणाला ही सेवा करताना काही नियमांचे पालन करून सुद्धा करायची असते. रोज सूर्यनारायणची सेवा केली की सर्वात आधी माणसाच्या मनात बदल घडायला लागतो. सकाळी सूर्याला पाहून दिवस सुरू झाला की आळस कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि मन आपलं कोणत्याही कामाला स्थिर राहतं. नोकरी शोधत असाल तर सूर्यनारायण सेवा फार उपयोगी ठरते. कारण सूर्यदेव हा कार्यशक्ती आणि मान सन्मानाचा देव आहे. रोज सूर्याला पाणी अर्पण केल्याने आत्मविश्वास वाढतो, बोलण्यात स्पष्टता येते आणि इंटरव्ह्यूच्या वेळी भीती कमी होते. जे लोक खूप दिवसापासून नोकरीत अडकलेले असतात, प्रमोशन थांबलेलं असतं, ऑफिसमध्ये मान मिळत नाही, वरिष्ठांकडून दुर्लक्ष होतं, अशा वेळी सूर्यसेवा केल्याने हळूहळू परिस्थिती बदलायला लागते. वरिष्ठाचे मन बदलतं, कामाची दखल घेतली जाते. कारण हा खूप सोपा उपाय आहे. सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा, ऑफिसमधील अधिकारी पद यासाठी सूर्यनारायणची सेवा खूप प्रभावी मानली जाते. कारण सूर्य म्हणजे सत्ता, नेतृत्व आणि निर्णय क्षमता. सकाळी सूर्यसेवा केल्याने निर्णय घेण्याची ताकद वाढते, कामातील चूक कमी होते आणि त्यामुळे बॉसचा विश्वास बसतो आणि नोकरीत आपली स्थैर्य येते. रोज ही सेवा केल्यानंतर हळूहळू नोकरीची दिशा स्पष्ट होते. योग्य संधी दिसायला लागतात, अचानक कॉल येतात, अडकलेले पत्रांचे प्रश्न सुटतात. ज्यांची नोकरी वारंवार बदलते, मन स्थिर राहत नाही, त्यांच्यासाठी सूर्यनारायण सेवा नक्कीच फळ देते. ही सेवा करताना मनात फक्त एकच भावना ठेवा, हे सूर्यनारायण, माझ्या कष्टांना योग्य दिशा दे. सातत्य ठेवलं तर 40 दिवस फरक जाणवतो आणि काही दिवसांनी नोकरी संदर्भात सकारात्मक बदल दिसायला लागतो. लक्षात ठेवा, सूर्यसेवा म्हणजे जादू नाही, ही तुमच्यातील शक्ती जागी करते आणि तीच शक्ती तुम्हाला योग्य नोकरीकडे घेऊन जाते. कारण ही सेवा खूप साधी सेवा आहे. तर मनातून केले, आपण श्रद्धा आणि भक्तीने केले तर नक्कीच बदल जाणवायला लागतो. कारण सूर्य हा प्रकाश देतो आणि आपल्यामधील प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये पण नक्कीच प्रकाश आणतो. तर ही सेवा नक्कीच 40 ते 45 दिवस करून बघा. आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडून येणार आहे. ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कोणासाठी उपयोगी असेल तर नक्कीच शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.